तालुका संघर्ष समिति, तालुका सरपंच और मराठा क्रांति मोर्चा कराड़ तालुका ने कैलाश संतोष देशमुख के हत्यारों को फांसी देने के मांग को लेकर रैली निकाली, जिसमें वाल्मीकि कराड़ पर धारा 302 नई धारा 101 लगाई जानी चाहिए। साथ ही आज बयान दिया गया कि सभी अपराधियों पर फास्ट ट्रैक पर मुकदमा चलाया जाए और सभी को मौत की सजा दी जाए। इसके लिए वकील उज्जवल निकम को सरकारी वकील नियुक्त किया जाए। ये निवेदन नायब तहसीलदार इनको दिया गया और मांगे पूरी न होने पर जोरदार विरोध प्रदर्शन की चेतावनी दी गई। जनाक्रोश आंदोलन जेव्हा इथे करतोय सरपंच परिषदेच्या मार्गदर्शनाखाली, तेव्हा तालुक्यातील प्रशासनाला विनंती आहे की हा जनाक्रोश तुम्ही ओळखावा। आजपर्यंत आम्हाला न्याय मिळालेला नाही, त्यामुळे कायद्याची कुठेतरी चौकट सांगून 5 जणांनी आठ म्हणून आम्ही निवेदन घेतो, चालणार नाही। तुम्ही बाहेर या, तुम्ही जनाक्रोश समजून घ्या आणि इथं येऊन तुम्ही निवेदन स्वीकारा। नुसतं निवेदन स्वीकारून ते फायच्या कपड्यात पडलं चालणार नाही। तुम्ही इथल्या तहसीलदार साहेबांनी, इथल्या प्रांत साहेबांनी, इथल्या सरपंच परिषदांनी, सरपंचांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी, भावना बांधवांनी ज्या काय भावना मांडल्या, वकिलांनी ज्या काय भावना मांडल्या, त्या भावना तुम्ही लेखी स्वरूपामध्ये, तोंडी नाही लेखी स्वरूपामध्ये तुम्ही तहसीलदार साहेबांनी आणि प्रांत साहेबांनी, कलेक्टर साहेब आणि मुख्यमंत्र्यांना डायरेक्ट मेल करावा। त्याचा पुरावा आम्हाला एका पुढच्या 2 दिवसामध्ये द्यावा आणि आपण जनाक्रोश गव्हर्नमेंटमध्ये पोहोचलेला आहे हे जर आम्हाला कळलं आणि ते पुरावा निश्चित संतोष देशमुख यांची हत्या झाली त्याच्या निश्चितार्थ या ठिकाणी आपण जमलो आहे। मगाशी दादाने नाव घेतलं की वाल्मिकी कराड, तर तेव्हा आलेला कराड म्हणायचं आपण बिडकर पळीकर ही नाराज आहे। आपल्या कराडचं नाव आपण खराब करायचं नाही। असली घाणेरडी अवलाद महाराष्ट्र व्यवस्था या देशात पैदा झाली नाही पाहिजे अशी शिक्षा या सरकारनं करायला पाहिजे होती, पण अजून केली नाही। मगाशी बापूंनी सांगितलं की सैफ अली खानवर हल्ला होतो, बांगलादेशमध्ये आतंकवादी, दहशतवादी, विकत चोराच्या उद्देशाने आले, हे सगळं तुम्ही लावलं। म्हणजे तुम्ही 2 दिवसामध्ये हे सगळं खडा लावला, पण 1.5 महिना झालं तुम्हाला हे आरोप सापडत नाही। तुमचा पहिल्यांदा सरकारला या जाहीर निषेध, पहिल्यांदा या सरकारला जाहीर निषेध तुम्ही म्हणताय समजा एकत्र राहिलं पाहिजे, आपण सगळा हिंदू समाज एकत्र राहिला पाहिजे, पण इथं हिंदूंच्यावर अत्याचार व्हायला पहिल्यांदा या सरकारला जाहीर निषेध, त्या घण्या मुंड्याचा जाहीर निषेध, त्या वाल्मिकी परळीकर त्याचा जाहीर निषेध आणि या सरकारलाही जाहीर निषेध करतो आणि त्यांनी करतो। जय जय महाराज। नमस्कार। आज कराड तालुक्यामधील सर्व पक्षीय सरपंचांच्या मार्फत आज इथं मोर्चा काढण्यात आलेला आहे। आपण बघितलं बीड जिल्ह्यामध्ये मस्साजोग गावचे सरपंच कैलाश संतोष देशमुख हे आपल्या गावची सेवा करत असताना काही समाजकंटकांनी त्यांचं अपहरण करून अगदी निर्गुण अशी त्यांची हत्या केलेली आहे। अगदी त्यांचे डोळे काढणं असेल, त्यांचं छळ करणं असेल, पाणी मागितलं त्यांच्यावरती मूत्र विसर्जन त्यांनी केलेलं आहे। म्हणजे अशी विटंबना कधी कुणाच्या नशिबात आलेली नव्हती, परंतु अशी विटंबना त्या सरपंचाच्या नशिबात आल्या, म्हणून याचा कुठेतरी निषेध व्हावा आणि या सरपंचाला, या मस्साजोगच्या सरपंचावरती अत्याचार करणाऱ्या या वाल्मिकी कराडला आणि त्यांच्या पाठीशी असणाऱ्या सर्वांना 302 कलमाखाली फाशी शिक्षा व्हावी ही सर्वांच्या वतीनं आम्ही आज विनंती करण्यासाठी आले। आरोपींना फाशी झालीच पाहिजे, आरोपींना फाशी झालीच पाहिजे, आरोपींना फाशी झालीच पाहिजे। अमर रहे, अमर रहे। फाशी झालीच पाहिजे। मागणार आहे की आपण शेतकरी आहोत आणि शेतकरी जेव्हा शेताचं तण काढतो तेव्हा तण जर वरचा फक्त शेंगा तोडला तर पुन्हा तो पुढचा जागेवर असतो आणि पुन्हा ते तण असतं ते पुन्हा तण येतं। म्हणून आमची सगळ्यांची इच्छा अशी असेल की या ठिकाणी केवळ त्या बदलापूरला जो प्रकार झाला की त्या ठिकाणी इनकाउंटर झाला, कशा प्रकारचा इथंही इनकाउंटर होऊ शकतो, सापडले तर त्याची ईडी लागते। पण प्रसिद्धी माध्यमांच्या वतीनं आपण सारखं बघत असतो की वाल्मिकी
कराड याची कितीतरी प्रॉपर्टी दाखवली जाते, पण त्याच्यावरती ईडी लावली जात नाही किंवा त्याची चौकशी होत नाही. आणि उभ्या महाराष्ट्रात ह्या धनंजय मुंडे आणि वाल्मिकी कराड यांचा इतिहास सगळा उभा महाराष्ट्र पाहतोय, पण त्याच्यावरती कारवाई करण्याचं धारिष्ट महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दाखवत नाही. ही येणाऱ्या काळासाठी आणि महाराष्ट्रासाठी ही शोक गोष्ट आहे की महाराष्ट्राला मुख्यमंत्र्याची गरज आहे, तसेच गावोगावच्या सरपंचाचीही महाराष्ट्राला गरज आहे. ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याने ध्यानात घेतलं पाहिजे. पण ह्या दुर्दैवी पांडती जिचा आपण बहीण म्हणून उल्लेख करतो, तो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री त्या बहिणीकडे पाहत नाही. जी संतोष देशपांडे मीडिया ती बीड जिल्ह्यात मारली गेली, ज्याचा मंत्री धनंजय मुंडेचा समर्थक जवळचा माणूस वाल्मिकी कराड आहे आणि त्याचं स्वतःचं तिथं नेटवर्क आहे. त्या उभ्या महाराष्ट्रात प्रसिद्धी माध्यमांना ओरडून सांगितलं, पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला जाग येत नाही की बाबा हो उद्या ही गावासाठी एक तरुण एक चांगला विकासक म्हणून त्या गावामध्ये उदयास येत होता. पक्ष कुठलाही असू द्या, परंतु चांगला कार्यकर्ता, चांगलं काम करणारा कार्यकर्ता जर तुमच्या आमच्यातून निघून गेला आणि राजकीय असेल किंवा ज्या अलीकडे पवन चक्के असतील, आळूमाफी असतील, यांच्या माध्यमातून जे ठेकेदार तयार होतात आणि त्याची खंडणी गोळा करण्याच्या माध्यमातून त्या संतोष देशमुखाची हत्या झाली. संतोष देशमुखाची हत्या होत असताना ते संतोष देशमुखाची हत्या झालेली नाही, महाराष्ट्रातील तमाम जे सरपंच आहेत, जे गावासाठी झटत आहेत, त्या सर्व सरपंचाची हत्या झालेली आहे. कारण